बांगलादेशींना तर महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय महिला संघानं विजय मिळवलेला आहे। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच विश्वचषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे। विश्वचषकाच्या फायनलमध्ये आता भारतीय महिला संघाने विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे। मात जी आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या संघावर केल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच हा विश्वचषक आपल्या नावावर केलाय। विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेवरती मात जी आहे ती पाहायला मिळते। भारताच्या फलंदाजीनं चोपलेला आहे, गोलंदाजीनं रोखलेला आहे। हा महत्त्वाचा जो वर्ल्ड कप आहे तो आता महिला क्रिकेट संघानं आपल्या नावावर केलाय। क्रिकेट चाहते जे आहेत तो जल्लोष करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। विश्वचषकावरती भारतीय महिला संघानं आता नाव कोरलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक अशी ही विजय जो आहे तो भारतीय महिला संघानं मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीमध्ये जे आहे ते हरवलेलं होतं भारतानं आणि त्यानंतर आता भारतीय महिला संघानं अखेर विश्वचषक आपल्या नावावर केलाय। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। क्रिकेट प्रेक्षक जे आहेत किंवा रसिक जे आहेत, क्रिकेट चाहते जे आहेत त्यांच्याकडनं हा जल्लोष जो आहे तो संपूर्णपणे साजरा केला जातोय। मोठ्या संख्येनं क्रिकेट चाहते जे आहेत ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। ते जल्लोष करतायत, नाचतायत, गातायत, कारण की अखेर भारतीय महिला संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे। भारताच्या फलंदाजीनं जे आहे ते मोठ्या तर आपल्यासोबत क्रीडा विश्लेषक संजय परब जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। आजचा हा विजय किती महत्त्वाचा आहे, कशा पद्धतीने याचं तुम्ही विश्लेषण करा? गेले अनेक वर्ष भारतीय महिला संघ या विश्वचषकासाठी प्रयत्न करत होता। मिताली राज असू दे, झुलन गोस्वामी असू दे किंवा अन्य जे काही जागतिक पातळीवरचे खेळाडू असू दे, या लोकांनी सातत्याने प्रयत्न केला पण विश्वचषक आवाक्यात येत नव्हता। असा पहिल्यांदा झालं की हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जगज्जेतेपद मिळवलं आणि हे भारतीय महिला क्रिकेटसाठीच नव्हतं तर एकंदर भारतीय क्रिकेटसाठी एक मान उंचावणारी गोष्ट आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा यावेळचा जो विश्वचषक संघ आहे भारताचा, जो जगज्जेता बनलाय, त्याच्यातले खेळाडू बघा, हरमन आहे, स्मृती मानधना आहे, जेमिमा आहे, शेफाली आहे, वर्मा आहे, बाकी अशा ज्या सगळ्या खेळाडू आहेत, ही नवीन अगोदर चरणी नावाचे सुद्धा खेळाडू असू दे, ह्या सगळ्यांनी मिळून जो काही टीम परफॉर्मन्स लागतो कुठल्याही खेळामध्ये, जेव्हा जो सांघिक खेळ असतो तेव्हा त्याच्यातल्या प्रत्येक खेळाडूंनी जर कॉन्ट्रीब्युशन केलं तर एक संघ एका जेतेपदाच्या जवळ जाऊ शकतो। हे या संघाने दाखवून दिलंय वगैरे। म्हणजे स्मृती मानधना असू दे, हरमन असू दे, ह्या बॅटिंगमध्ये जेव्हा चांगली चमक दाखवतात, फलंदाजीत जेव्हा चांगली चमक दाखवतात, तेव्हा ठाकूर असू दे किंवा चरणी असू दे किंवा बाकी शेफाली वर्मा असू दे, ह्या गोलंदाज कशी कामगिरी करतात याच्यावर सुद्धा तुम्ही निर्भर असता आणि तेच दाखवून दिलं। आणि मला या निमित्ताने कौतुक करावं असं वाटतं की ह्या संघाचा जो प्रशिक्षक आहे अमोल मुजुमदार, तो मुंबई संघाकडून खूप वर्ष खेळलेला आहे। त्याला भारतीय संघाची दारं ठोठावता आली होती पण त्याला एंट्री मिळाली नाही, पण ह्या संघाने ही महिला संघाची जी मोठ बांधली होती त्यामुळे ह्या संघाला एका उंची प्राप्त दिली। सातत्याने गेले अनेक वर्ष तो या संघाबरोबर आहे आणि त्याचा ह्या संघाला फायदा झाला। त्याला माहिती होतं प्रत्येक खेळाडूकडून काय कॉन्ट्रीब्युशन करून द्यावं, त्याचं त्याला ह्या टीमने दाखवून दिलं की आपल्या प्रशिक्षकाला काय हवं। आणि विशेष दुसरं कौतुक म्हणजे जसं अमोल मुजुमदारचं कौतुक आहे तसं हरमनप्रीत कौरचं सुद्धा आहे। तिला माहिती आहे की आपल्या प्रत्येक खेळाडूला काय हवंय आणि तुम्ही बघाल हे सामना जेव्हा चालू होता तेव्हा हरमनप्रीत आणि स्मृती मानधना हे दोन जे आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सिनियर खेळाडू आहेत, एक मिड ऑफला उभी आहे आणि की मिड ऑनला उभी आहे। आणि बॉलिंग जेव्हा चालू असते, जेव्हा गोलंदाजी चालू असते, आपला गोलंदाज काय करतो किंवा काय करत नाहीये आणि त्याने काय करायला पाहिजे ह्याच्यावर त्यांचं बारीक लक्ष होतं। सातत्याने हे दोन्ही सिनियर खेळाडू या आपल्या तरुण मुलींना, आपल्या तरुण सहकार्यांना सतत सांगत होते की आपल्याला काय हवं होतं आणि तसंच त्यांनी जी काही स्ट्रॅटेजी ठरवली होती, अमोलनी ठरवली होती, हरमननी ठरवली होती, त्याप्रमाणे या संघाने कामगिरी केली आणि ह्याचंच तुम्ही आता फळ बघताय की भारतीय संघ हा जगज्जेता झालाय। तर विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवरती मात केलेली आहे। भारताच्या दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी दिमागदार विजय जो आहे तो पाहायला मिळतोय।